करतो आणि या ठिकाणी संस्थेचे सन्माननीय सर्व आधारस्तंभ आणि उपस्थित सर्व मान्यवर या सगळ्यांचं स्वागत करू. साधारणपणे 1 तासभर आपण आजचा संवाद ठेवूया. पैकी अर्धा ते पाऊण तास आपण माझा ऐकूया. 15 मिनिटं आपण दुहेरी संवाद करू. त्यामध्ये आपल्याला काही शंका प्रश्न असतील ते आपण या ठिकाणी विचारू. आपल्या आजच्या सभागृहामध्ये आणि सभागृह अतिशय प्रशस्त आहे. आजच्या या अशा पद्धतीच्या आपल्या शिबिराला माझं साधारणपणे 2022, 23, 24, 25 आणि 2026 असं 5वं वर्ष या शिबिराला सलगपणे आहे, विनाखंड कोणतंही वर्ष. त्यामुळे उन्हाळी सुट्टीतल्या शिबिरातला एक रविवार माझा हा निश्चित असतो आणि सुदैवाने कोणत्याही आजपर्यंत पूर्वनियोजित आपल्या तारखेला मला व्यत्यय आले नाही. त्या दिवशी ते होतच. त्यामुळे आपल्यासारख्या लहान भविष्याशी बोलण्याची मला संधी मिळते आज फक्त. आणि दरवेळेच्या शिबिरापेक्षा आपल्याला दरवर्षी 10-15 विद्यार्थी जास्त दिसतात. हे शिबिराचं सातत्याने चालत आलेलं यश आहे. आजच्या शिबिरामध्ये आपल्या सगळ्यांना सगळ्यात लहान कोण वाटतंय त्यांनी कृपया उठून आपला परिचय द्यावा की सर मी या सभागृहातल्या सगळ्यात लहान शिबिरार्थी आहे. काय नाव बेटा तुझं? पियुश्री. पियुश्री पुढे बघ बेटा, खुर्ची खाली आहे. ये. एवढी लहान आहे तू, मागे हरवून गेली तर काय करायचं? चौथ्या वर्गात बेटा तू 4th मध्ये गेली. बरं, निकाल लागला तिसरीचा? तिसरीचा निकाल लागला का? 3rd स्टँडर्डचा? बरं. आणि तुमच्या वयाने शिबिरार्थी म्हणून सगळ्यात इयत्तेने मोठं कोण आहे त्यांनी कृपया कितवीला? अरे वा, छान. कोणत्या ग्रॅज्युएशनला? कम्प्युटर ॲप्लिकेशन. कोणतं गाव? अमरावती. बरं. आणि तू बेटा कोणत्या गावची? हा, अकोल्याची. कोणत्या शाळेत आहे? बरं, छान. म्हणजे साधारणपणे 4थी पासून तर 15वी पर्यंत आपल्या आजच्या शिबिराचा आवाका या ठिकाणी दिसतो. मग तुम्ही सगळे मधले इयत्तात मधले. बोलण्याचा माझा संदर्भ, साधारणपणे माझा परिचय, कोणत्या पदावर आहे, या पदापर्यंत कशा पद्धतीने आलो आणि आपल्या शिबिराच्या अनुषंगाने जर मी काही इनपुट देऊ शकलो तर ते असेल. बाकी आपल्याला काही त्यामध्ये शंका असेल कृपया आपण सांगावं. माझं नाव अभिषेक कासोदे, चाळीसगाव, जिल्हा जळगाव. साधारणपणे तालुक्याचं गाव आहे. जळगाव जिल्ह्यात खानदेशामध्ये, नाशिक विभागामध्ये. आणि त्या ठिकाणी माझं 10वीपर्यंतचं शिक्षण झालं. 15वी पर्यंतचं शिक्षण नाशिकला झालं. ATHM महाविद्यालय, मराठा विद्यापीठ संस्थेचं. त्यानंतर पत्रकारितेचं 1 वर्ष शिक्षण, फिल्म स्कूलचं 1 वर्ष शिक्षण मुंबईमध्ये. आणि साधारणपणे 2017-18ला MPSCची तयारी सुरू केली आणि पुढच्या 2 वर्षामध्ये MPSC मार्फत स्टेट सिव्हिल सर्व्हिस, राज्य नागरी सेवा परीक्षेमध्ये महाराष्ट्र विकास सेवा संवर्गामध्ये गट विकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे वर्ग 1 दर्जाचं राजपत्रित गॅझेटेड पद त्या परीक्षेत प्राप्त झालं. ही आता त्या पदाच्या प्रमोशनला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे